तर आधीच्या पार्टमध्ये मी एवढा पिसारा कसा बनवायचा तो सांगितलेला आहे। आता ह्या दुसऱ्या पार्टमध्ये इथून पुढचा पिसारा कसा बनवायचा ते मी सांगणार आहे। तर इथे या पहिल्या मोत्यामध्ये उजवीकडे आपला तंगूस आहे। तर इथे मी हे 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहे। 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहे। आणि त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे ही मी सुई घेतलेली आहे। आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई घेतलेली आहे काढून। आता इथून पुढे सगळं 2-2 मोत्यांनी आपल्याला विणून घ्यायचं आहे। तर आता इथे विणताना ह्या निळ्या रंगाचे आता चौकोन आपले तयार होणार आहे। तर त्यासाठी पहिल्यांदा इथे आपण हा निळा एक घ्यायचा आणि मग हा क्रीम असे हे 2 मोती घ्यायचे आहेत। आणि हा जो दुसरा मोती आहे ह्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आहे। तसंच 1 2 3 4 ह्या 4ही मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे। 1 2 3 आणि 4। आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती। परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। मग ह्या मोत्यातून आणि परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे। इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि हा 2। आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता इथे परत 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे। परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2। परत 2 क्रीम कलरचे मोती, 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत। आता इथे परत आपल्याला दुसरा निळा चौकोन घ्यायचा आहे बनवला, त्यामुळे आता इथे 2 जे घेणार आहे त्यातला एक परत निळा घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे।
आणि सेम विणायचं आहे, फक्त मोतीमध्ये चेंज केला आपण. आता परत 2 क्रीम कलरचे मोती. एक आणि हा असं परत हे 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून या वरच्या मोत्यातून आता ही पूर्ण ओळ इथपर्यंत क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणून घ्यायची आहे. सेम विणायचं आहे. या मोत्यातून परत 2 क्रीम कलरचे मोती. आता ही पूर्ण क्रीम कलरनी मी विणून घेतली. आता इथे परत आपल्याला एक चौफुला वाढवायचा आहे, त्यामुळे इथे परत मी 3 मोती घेणार आहे. हे 3ही क्रीम कलरचेच घ्यायचे. 3 इथे या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता ह्या 1 नंबरच्या मोत्यात सुई आणायची परत. या इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढच्या ओळीची सुरुवात करताना ह्या मोत्यामध्ये आपला उजवीकडे तंगूस आहे. तर इथे जे मी 3 मोती घेणार आहे, तर ते मी हे 2 निळे घेणार आहे, 1 आणि 2, आणि हा एक क्रीम कलर. असे हे 3 मोती मी घेतलेले आहेत. आणि आता उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे म्हणजे विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. आता ह्या निळ्या मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई आणलेली आहे. आता इथे पण आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे,
त्यामुळे इथे परत आपल्याला 3 मोती घ्यायचे. त्यातला पहिला हा एक निळा घ्यायचा आणि हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे. असे हे 3 मोती घ्यायचे आणि परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे आता हे आपल्या एक 2 आणि 3 इथे 3 निळे चौकोन आपले तयार होणार आहेत. आता हे उजवीकडे वाढवायचं होतं म्हणून इथे दिलं. आता परत आपण सुई इथे आणायची ह्या मोत्यात आणि डावीकडे विणून घ्यायचे. सेम या मोत्यात आता सुई आलेली आहे आपली. आता ह्या मोत्यापर्यंत आपण पांढरे 2 मोती घेऊन विणणार आहोत. 1 आणि 2 पांढरे नाही, क्रीम कलरचे मोती आहेत. 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणणार आहोत. परत 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि हा चौथा. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 2 आता या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 2 हा एक आणि हा आडवा एक. अशा ह्या मोत्यांमधून मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे निळा चौकोन येणार आहे. तर इथे आता क्रीम कलरचे न घेता 2 निळे घ्यायचे मोती, 1 आणि 2. आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून या मोत्यातून आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला आता हा गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि परत हा निळा आणि या निळ्या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची. ह्या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 2 मोती घ्यायचे. त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा निळा आणि या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची.
परत ह्या मोत्यातून आणि या मोत्यातून खालून वरच्या दिशेने. आता इथे परत इथून पुढे इथपर्यंत दोन क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचे. आता 1 2 3 मी हे क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेतले, पण आता इथं निळा चौकोन करायचा आहे आपल्याला, त्यामुळे इथे 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि 2 निळे मोती. परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून या निळ्या मोत्यातून वरच्या साईडनी सुई काढून घ्यायची. आता इथे 2 घेताना पहिला हा गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा एक निळा घ्यायचा आहे. आणि परत या निळ्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि दुसरा निळा घ्यायचा आहे. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून ह्या 1 नंबरच्या निळ्या मोत्यात आणायचे. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढच्या ओळीची सुरुवात करताना जे 3 मोती घ्यायचेत आपल्याला, त्यातला आता हा एक निळा घ्यायचा आहे आपण आणि हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. असे हे 3 मोती घेतले. आता त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेणार आहे आणि ह्या निळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेणार. आता इथे परत हे 2 निळे मोती घ्यायचेत आपल्याला, 1 आणि हा 2 आणि या गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी. शक्यतो ओढून घ्यायचं आहे, कारण 6 नंबरचा तंगूस वापरलेला आहे, त्यामुळे ते लूज पडतं आहे. जरा ओढून घ्यायचं मग आपण. आता इथे क्रीम कलरचे 2 मोती. परत 2 क्रीम कलर. या मोत्यातून परत 2 क्रीम कलर. आता इथे पण 2 क्रीम कलर.
1 आणि 2. आणि मग या निळ्या मोत्यात आता इथे जे 2 घ्यायचे त्यातला एक आपण हा निळा घ्यायचा आणि मग एक क्रीम कलरचा घ्यायचा. असे 2 मोती घ्यायचे इथे आणि परत या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे पण परत 2 निळे मोती घ्यायचे. दोन निळे मोती घेतले. या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. इथे आपला हा दुसरा निळा चौकोन पूर्ण झालेला आहे. आता परत इथपर्यंत आपण क्रीम कलरचेच मोती 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. तर इथे आता 2-2 मोत्यांनी मी 1 2 3 4 वेळा विणून घेतलेला आहे. ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे. तर आता आपल्याला निळा चौकोन करायचा इथे. तर पहिल्यांदा एक हा निळा मोती घ्यायचा आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा. असे 2 मोती घ्यायचे. या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या निळ्या मोत्यात आता इथे पहिल्यांदा एक निळा मोती घ्यायचा आणि मग हा गुलाबी मोती घ्यायचा. आता इथे 2 निळे मोती घ्यायचे परत. दोन निळे मोती घेतले. या गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि ह्या निळ्या मोत्यात आता इथे पण आपल्याला एक चौकोन अजून वाढवायचा आहे. मग इथेच तंगूस ठेवायचा आहे आपला आणि 1 2 आणि हा 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या निळ्या मोत्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यात आपण आपली सुई काढून घ्यायची त्या मोत्यातून पण. इथे ही आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. या मोत्यात उजवीकडे आपला तंगूस आहे. आता आपल्याला पुढची ओळ करायची आहे. त्यासाठी आता आपण इथे पहिल्यांदा जे 3 मोती घेणार आहोत ते 3ही क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेणार आहे. आता इथे आपल्याला या साईडला मोती वाढवायचे नाहीत, एवढेच आपल्याला वाढवायचे होते. त्यामुळे आता इथून आपण माघारी जाणार आहोत, म्हणजे डाव्या साईडला आपण विणायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे इकडच्या साईडने आपण विणायचं आहे. आता म्हणजे इतका वेळ आपण इथे आलो की एक चौकोन वाढवत होतो, तसं चौकोन आता इथून पुढे आपल्याला वाढवायचा नाही आहे. हा असा सरळ विणत जायचं आहे आपल्याला.
आता इथे जे 2 मणी घ्यायचे त्यातला पहिला एक हा निळा घ्यायचा आहे, कारण आता आपल्याला ते निळा चौकोन तो एक राहिला आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे, त्यामुळे तो एक निळा घेतला मी. आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत. आता हा आपला इथे 1 2 3 निळे चौकोन पूर्ण झालेले आहेत. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि या मोत्यात वरच्या दिशेने सुई न्यायची आहे. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले. या निळ्या मोत्यातून हा जो निळा मोती आहे त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. परत 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. एक, हा दुसरा आणि हा तिसरा. परत हे 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. आता इथून आपल्याला ह्या चिंतामणी कलरचा चौकोनची सुरुवात करायची आहे. त्यामुळे इथे आता आपण 2 मोती जे घेणार आहोत त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा चिंतामणी घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले हे आणि मग परत नेहमीसारखंच विणायचं आहे. वेगळं काही नाही, फक्त आता इथे एक इथे हा चिंतामणी कलरचा मोती येणार आहे. आता परत आपण हे क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. आता ह्या इथपर्यंत हे सगळे मी क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेते. 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथून पुढे मी इथपर्यंत म्हणजे 1 2 3 4 5 चौकोन मी क्रीम कलरनी विणून घेतलेले आहेत. पहिले हा जो निळा आहे हा सोडून 1 2 3 4 5 चौकोन मी क्रीम कलरनी विणलेत. आता परत आपल्याला असा एक चिंतामणी कलरचा मोती घालायचा आहे. त्यामुळे पहिल्यांदा आता एक क्रीम आणि मग हा एक चिंतामणी असे 2 मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि आता हे सगळं इथपर्यंत क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचे. 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. एक आणि हा 2
आणि आता हा एक पहिला मोती आहे, त्याच्यातून मी सुई ही काढून घेतली. अशा प्रकारे इथे ही एक आपली ओळ अजून एक पूर्ण झालेली आहे. आता इथे 1 2 3 निळे आहे, तर त्याच्यामध्ये हे 2 चिंतामणी असे चौकोन तयार होणार आहेत. आता ह्या पुढच्या ओळीची सुरुवात करताना आपण इथे 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली आणि या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथपर्यंत हे 2 मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. क्रीम कलरच्याच 2 मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि हा आडव्या मोत्यात अशी परत 2 क्रीम कलरचे मोती, 2 सेम विणायचे. आता इथे हा चिंतामणी कलरच्या चौकोनची सुरुवात होणार आहे. तर इथे आपण आता हे 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे आहेत. 2 चिंतामणी, आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे आहेत, त्यातला पहिला हा चिंतामणी कलरचा घ्यायचा आहे आणि दुसरा हा गुलाबी, असे 2 घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे परत 2 घ्यायचे आहेत, त्यातला पहिल्यांदा आपण हा चिंतामणी कलरचा एक मोती घेणार आहोत आणि दुसरा क्रीम कलरचा. 2 मोती घेतले. इथे आता हे आपला अर्धा चौकोन झालेला आहे. या ओळीला पुढच्या ओळीला तो पूर्ण होईल. या मोत्यातून आता परत ह्या मोत्यापर्यंत 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचं आहे. म्हणजे इथे मी 1 2 3 वेळा 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणलेला आहे. आता इथे आपल्याला परत हा चिंतामणी कलरचा चौकोन करायचा आहे. त्यामुळे इथे आपण हे 2 चिंतामणी कलरचे मोती घेणार आहोत. 2 हा चौकोन जसा विणलाय तसंच विणायचा आहे. आता दुसरे 2 जे घ्यायचे, त्यातला पहिला हा एक चिंतामणी घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी, असे 2 मोती घेतले.
आता परत जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला आपण हा चिंतामणी घेणार आहे आणि दुसरा हा क्रीम कलरचा मोती घेणार आहे. आता इथून इथपर्यंत म्हणजे या शेवटचा हा जो मोती आहे या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणायचं आहे. इथे आपली ही ओळ जी आहे ही पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ आपण सुरुवात करणार आहे परत 3 क्रीम कलरच्या मोत्यांनीच करणार आहे. 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती, परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. अशी या 3 मोत्यातून सुई काढून मी ह्या मोत्यात आणलेली आहे. आता इथं आपण सुरुवात केली त्यावेळेला ह्या मोत्यापर्यंत म्हणजे ह्या ओळीपर्यंत आपण 2-2 वाढवत गेलो आहे. 2 मोती म्हणजे एक चौकोन आपण वाढवत गेलेलो आहोत आणि आता ह्या इथून पुढे आपण ते बंद केलेलं आहे. आता आपला पूर्ण पिसारा मोराचा होईपर्यंत आपण ह्या साईडनी असंच विणत जाणार आहोत. इकडे अजिबात काही आता वाढवणार नाही, कमी करणार नाही, काही नाही. पूर्ण पिसारा आता हा पुढचा सरळ रेषेत येणार आहे. त्यामुळे इथे आलं की आपण थांबायचं आहे. आता हे 2 परत इथपर्यंत मी 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेते. या मोत्यातून वरच्या दिशेने दोन क्रीम कलरचे मोती या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, त्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 परत 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आणि दुसरा चिंतामणी घ्यायचा आहे. दोन मोती घेतले, परत सेम विणायचे. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून चिंतामणी मोत्यातून वरून खालच्या दिशेने काढून घ्यायचे. इथे हा एक चौकोन आपला पूर्ण झाला चिंतामणी कलरचा. आता परत इथे 2-2 क्रीम कलरनी इथपर्यंत विणून घ्यायचं आहे.
आता मी इथे 1 2 3 आणि 4 वेळा 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणलेला आहे. आता इथे आपला ह्या चिंतामणी कलरच्या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे. तर इथे आता आपण जे 2 मोती घेणार आहोत तो पहिला हा चिंतामणी आणि मग हा क्रीम असे 2 मोती घ्यायचे. परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे 2 चिंतामणी कलरचेच मोती घ्यायचे म्हणजे इथला आपला हा एक चौकोन आहे हा पूर्ण होईल. 2 चिंतामणी कलरचे मोती या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून आता इथे आपला हा दुसरा चिंतामणी कलरचा पण पूर्ण झाला चौकोन. आता या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता ह्या मोत्यापर्यंत 2 क्रीम कलरचे मोती घालत जायचं आहे. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये हे 2 चौकोन पूर्ण झालेले आहेत चिंतामणी कलरचे. आता हा जो 1 नंबरचा मोती आहे त्याच्यात डाव्या साईडला आपला तंगूस आहे. तर इथे पण आपल्याला आता इथे मी आता हे 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहे आणि त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आणि आता 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 हा 3 आणि हा 4. आता इथे आपल्याला ह्या निळा चौकोन तयार करायचा आहे. पण इथला हा चौकोन आहे हा छोटा असणार आहे आणि हे पुढचे जे 2 आहेत ते हे एवढेच असणार आहेत. कारण हा इथला जो चौकोन आपण एवढाच केला तर ह्याचा शेप बिघडेल पिसाऱ्याचा. त्यामुळे इथे आता आपण छोटा चौकोन करणार आहोत. त्यासाठी इथे खाली तंगूस आहे तर पहिल्यांदा 1 क्रीम कलरचा घ्यायचा मग 1 निळा असे 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत या मोत्यातून आता ह्या मोत्यापासून ह्या मोत्यापर्यंत आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेणार आहे. 2 क्रीम कलरचे मोती वापरणार आहोत. तर आता इथे मी 1 2 3 4 आणि 5 वेळा 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणलेला आहे. आता इथे 6व्यांदा मी इथे पहिल्यांदा हा क्रीम कलरचा मोती घेणार आहे आणि मग हा 1 निळा मोती घेणार आहे. असे 2 मोती घेतले विणताना सेम. आता इथे आपला हा दुसऱ्या निळ्या चौकोनाची सुरुवात करत आहे मी. आता परत ह्या मोत्यापर्यंत आपण क्रीम कलरनीच विणून घेणार आहोत. आता मी इथे परत 1 2 3 4 आणि 5 वेळा हे 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणलेला आहे. आता इथे पुढे जे 2 मोती घ्यायचे ते दोनही आपण निळ्या रंगाचे घेणार आहोत. इथे आपला हा तिसरा असा चौकोन निळा होणार आहे.
म्हणजे इथे आपण एक एकच घेतलेत, आता इथे हे 2 घ्यायचे आहेत. आता इथे परत जे 2 मळी घेणार आहोत त्यातला पहिला हा एक निळा घ्यायचा आणि मग हा एक क्रीम कलरचा घ्यायचा. असे 2 मोती घेतले. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत आता हे 2 क्रीम कलरचेच मोत्यांनी वळून घ्यायचे. एक आणि हा दुसरा क्रीम कलरचा मोती. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला इकडे काही मोती वाढवायचे नाही आहेत, त्यामुळे या 1 नंबरच्या क्रीम कलरच्या मोत्यामध्ये मी आता हा तंगोस आणलेला आहे आणि इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगोस आहे, तर मी जे 3 मोती घेणार आहे त्यातला पहिला हा एक निळा घेतला आहे आणि हे 2 क्रीम कलरचे असे 3 मोती घेतलेले आहेत आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे आणि ह्या मोत्यात निळ्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला आपण हा निळा घेणार आहोत आणि मग हा गुलाबी असे हे 2 मोती घेतले. या मोत्यातून निळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून ह्या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून इथे परत आता 2 निळे मोती घेणार आहे मी. एक आणि हा दुसरा 2 आणि ह्या गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून निळ्या आणि ह्या निळ्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथून इथपर्यंत क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणून घ्यायचे, म्हणजे 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. आता इथे मी 1, 2, 3 आणि 4 असे 4 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणलेला आहे. आणि आता इथे हा जो निळा चौकोन आहे त्यासाठी आपण इथे हे 2 निळे मोती घातलेले आहेत. इथे वरच्या बाजूने आपला तंगूस आहे. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून आणि 1, 2, 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. निळ्या 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत जे 2 मोती घेणार आहोत त्यातला पहिला हा एक निळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक गुलाबी. असे 2 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून, या मोत्यातून, या निळ्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा एक निळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा क्रीम कलरचा असे हे 2 मोती घेतले आणि मग ह्या मोत्यातून क्रीम कलरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. 1, 2, 3, 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1, 2, 3 आणि हा 4.
आणि इथून पुढे 1 2 3 3 वेळेला हे 2 क्रीम कलरचे मोती घेऊन 3 वेळा हे विणायचं आहे। इथे परत मी 1 2 आणि 3 वेळेला 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणलेला आहे। आणि आता इथे आपला हा निळा चौकोन आहे, तर त्यासाठी आता हे पहिल्यांदा आपण हा क्रीम कलरचा घेणारे मोती आणि मग हा दुसरा निळा मोती घेणार आहे। परत ह्या क्रीम कलर मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे। इथे म्हटलं ना मी, हा छोटा म्हणजे 4च मोत्यांचा चौकोन होणार आहे। इथे आता 2 निळे मोती घ्यायचे। परत अशी सुई काढून घ्यायची या निळ्या मोत्यातून आणि आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2 आणि सेम विणायचे। ह्या निळ्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे आणि इथे आपला हा एक निळा चौकोन पूर्ण झालेला आहे, छोटाच ठेवला आहे। आता हा अजून पूर्ण करायचा आहे, पण इथून पुढे आता आपण हे जे सरळ विणत होतो ह्या साईडनी, तर आता ह्या साईडने आपण कमी करत जाणार आहोत आणि ह्या साईडने आपण सरळ विणत जाणार आहोत। आधी इकडे वाढवले आणि हे सरळ विणले, मग हे सरळ विणत गेलो आणि आता हे असं सरळ शेवटपर्यंत नेणार आहोत। पिसारा पूर्ण होईपर्यंत ही साईड सरळ असणार आहे आणि ह्या साईडने आता आपण 2 मोती कमी करत जाणार आहोत। त्यामुळे आता हा जो निळा मोती आहे त्याच्यामध्ये मी सुई आणणार आहे। ह्याच्यावर जर घेतला तर असं सरळ विणल्या जाईल, आपल्याला एक चौकोन कमी करायचा आहे। त्यामुळे ह्या निळ्या मोत्यात मी सुई आणलेली आहे आणि आता इथे आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत। 3 त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने आता ह्या इथपर्यंत मी क्रीम कलरच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यानेच विणून घेणार आहे। परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 2 या मोत्यातून वरून खालच्या दिशेने, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे,
त्यातून वरच्या दिशेने अजून परत एकदा 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 2 म्हणजे आपण इथे आता पहिल्यांदा हे 3 घेतलेत क्रीम कलरचे, त्यानंतर 1 2 3 4 वेळा 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणलेला आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा पहिला क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि नंतर हा एक निळा घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले. परत ह्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता परत 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक आडवा 2, निळा हा तिसरा आणि गुलाबी हा चौथा. आणि इथे आता परत 2 निळे मोती घेणार आहे मी. एक आणि हा दुसरा निळा मोती घेणार. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपला मधला एक निळा चौकोन पूर्ण झालेला आहे. गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथून पुढे इथपर्यंत आपण पूर्ण 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेणार आहोत. इथे आता मी 1 2 3 4 आणि 5 वेळेला परत मी 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेतलेला आहे. आणि इथे 6व्यांदा आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हा निळा घेतला आहे आणि हा एक क्रीम कलरचा, असे 2 घेतले. या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. इथे आपला हा तिसरा निळा चौकोन पूर्ण झालेला आहे. आता इथून पुढचे हे 2 कप्पे आहेत, 1 आणि 2 मोती राहिले ते क्रीम कलरनी विणून घ्यायचे आहे. 2-2 क्रीम कलरचे मोती टाकायचे आणि ही ओळ पूर्ण करून घ्यायची आहे. एकदा झाले हे. आता परत एकदा 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. त्याचप्रमाणे हे 1 2 3 निळे चौकोन पण पूर्ण झालेले आहेत. आता इथून पुढे आता परत आपल्याला हे 1 आणि 2 असे वरती चिंतामणी कलरचे 2 चौकोन विणून घ्यायचे आहेत.